वाढती लोकसंख्या आणि घटत चाललेलं जंगल यामुळे मानव बिबट्या संघर्ष सतत वाढू लागलाय। हा संघर्ष टाळण्यासाठी वन विभाग जुन्नर परिसरात एक अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत आहे। हे तंत्रज्ञान नेमकं काय आहे आणि ते कसं काम करणार आहे पाहूयात या रिपोर्टमधून। गावात येणाऱ्या बिबट्याची चाहूल आधीच लागणार। बिबट्या वेशीवर येताच गावात सायरन वाजणार। बिबट्याच्या प्रत्येक हालचालींवर आता AI तंत्रज्ञानाची नजर। मुंबई असो, नाशिक, नागपूर किंवा पुणे, इथल्या जंगलातले बिबटे अगदी सहज मानवी वस्तीत शिरतात आणि धुमाकूळ घालतात। अनेकदा लहान मुलं बिबट्याच्या हल्ल्याचे बळी ठरतात। त्यानंतर संतापाचा उद्रेक होतो आणि या सगळ्याला जबाबदार धरलं जातं वन विभागाला। मात्र आता हा संघर्ष रोखण्यासाठी वन विभागानं अत्याधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेतली आहे। बिबट्यावर नजर ठेवण्यासाठी आता वन विभाग चक्क AI टेक्नॉलॉजी वापरत आहे। त्यामुळे बिबट्या गावात येण्याआधीच गावकऱ्यांना त्याची चाहूल लागेल। उत्तर पुणे जिल्ह्यातील बिबट्यांची वाढती घुसखोरी लक्षात घेऊन जुन्नर भागात सर्वात आधी याचा वापर करण्यात आलाय। आता हे मशीन काम कसं करतं पाहूया। यात मिनी कम्प्युटरचा वापर करण्यात आलाय। यंत्रणेत परिसरातील बिबट्यांचे फोटो सेव्ह केलेत। एका स्वयंचलित कॅमेऱ्याद्वारे आणि AI तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ही यंत्रणा काम करते। 35 मीटरवरून दूरची इमेज या कॅमेऱ्यात कैद होते। AI मशीन लर्निंग, डीप लर्निंग अल्गोरिदमच्या आधारे काम सुरू करते। 3 सेकंदात मशीन बिबट्याची ओळख पटवते आणि तातडीनं यंत्रणा अलर्ट करते। या यंत्रणेद्वारे गावात 120 डेसिबलचा अर्थात जेट विमानाच्या आवाजा एवढा सायरन वाजतो। तसंच गावातील सरपंच, पोलीस पाटील आणि वन विभागाचे कर्मचारी यांना SMS जातो। गंमत म्हणजे या कॅमेऱ्या पुढे इतर कोणतेही व्यक्ती किंवा प्राणी आले तर यंत्रणा सायरन देत नाही। बिबट्या जर समोर आला तर 35 ते 40 मीटरच्या अंतरात जरी तो असेल तरी तो 3 सेकंदाच्या आत त्याचा सायरन वाजणार आहे। आसपासच्या ग्रामस्थांना किंवा लोकांना त्याचा अलर्ट होणार आहे व त्याच्यामुळे लोक सावध होणार आहेत व जे हल्ले जे होत आहेत किंवा ज्या काही घटना होत आहेत ह्याच्यापासून त्याचा बचाव होणार आहे। ही जी यंत्रणा आहे ही इंटरनेट शिवाय काम करते। त्याच्यानंतर ही जी यंत्रणा आहे ती वीज पुरवठ्यावर आहे। आंबेगाव तालुक्यात या यंत्रणेचा प्रथमच वापर होतोय। हे AI तंत्रज्ञान असल्यानं ते कमालीचं अचूक आहे। आता ग्रामस्थ या यंत्रणेची कशी काळजी घेतात यावरच त्याचं यश अवलंबून आहे। झी 24 ताससाठी हेमंत चापुडे, आंबेगाव, जुन्नर।